मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेवरील 3 स्थानकांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याची माहिती आहे। तर मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांना योग्य ती खबरदारी न घेतल्याने या ठिकाणी पाणी साचल्याचं दिसतंय। पाण्यामुळे मेट्रो स्थानकातील मालमत्तेचं मात्र नुकसान होतंय। मार्गिकेचं काम सध्या धीम्या गतीने सुरू आहे। तर कंत्राटदारांना 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती समोर येते आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय। कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेवरील काम हे जवळपास पूर्ण झाल्याचा दावा केला जातोय। मात्र त्याच वेळेला इथे जे कामकाज सुरू आहे, जे साहित्य पडलेलं आहे त्यामध्ये पाणी शिरल्याचं दिसतंय। या मार्गिकेवरील 3 स्थानकांमध्ये पावसाचं पाणी साचलं। तर मॉन्सून सध्या सुरू आहे। मुंबईमध्ये धोधो पाऊस बरसतोय आणि त्याचाच परिणाम म्हणजे ही जी भुयारी मेट्रो आहे त्या मेट्रोच्या ट्रॅकमध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। दरम्यान या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांना योग्य ती खबरदारी घेतली नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी पाणी साचल्याचा आरोप होतोय। त्या पार्श्वभूमीवर इथं कंत्राटदाराला 2 कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती ही समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।